डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये सुरू करतोय कम्प्युटर सायन्स पार्ट 2 चा पहिलं चॅप्टर, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. CS मध्ये सगळ्यात मोठा चॅप्टर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर पण आहे आपला. आणि CS2 मधला पहिलाच चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टरमधनं भरपूर क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला वगैरे विचारतात. बेसिकली हे CS2 जे आहे इथं आपण कम्प्युटरचा हार्डवेअरबद्दल शिकतो आणि CS1मध्ये आपण कम्प्युटरचा सॉफ्टवेअरबद्दल शिकतो. तर CS हे बायफोकल सब्जेक्ट 200 मार्काचा असतो. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण फक्त तुमच्या जस्ट एक रेफरन्ससाठी सांगतो. CS2मध्ये पूर्ण हार्डवेअर असणार. इथं आपण सॉफ्टवेअरचं काहीच डिस्कस करणार नाही आहे. फक्त आणि फक्त आपण हार्डवेअर, फिजिकल कंपोनेंट्स, कम्प्युटरचे जे काही कंपोनेंट्स असतात, बरोबर, कम्प्युटरचे जे काही कंपोनेंट्स असतात, कम्प्युटरचे आतमधले कोणते कोणते फिजिकल कंपोनेंट्स असतात त्याच्याबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत. जसं की रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स, ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर डायोड, ठीक आहे, ट्रान्झिस्टर, स्विच, असे भरपूर. मग त्याच्यानंतर लॉजिक गेट्स, ठीक आहे. मग 12th तुम्ही मायक्रो प्रोसेसरबद्दल शिकणार आहात, मायक्रो कंट्रोलरबद्दल शिकणार आहात. तर CS2मध्ये पूर्ण हार्डवेअर असणार आहे, ठीक आहे. तर आपण आपलं CS2चा पहिलं चॅप्टर सुरू करतोय, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. लेट्स स्टार्ट डिस्कसिंग दिस चॅप्टर इन डिटेल. बघा, आपल्याला बेसिकली या चॅप्टरमध्ये कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे, ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स बद्दल शिकायचं आहे, ठीक आहे. नाउ व्हॉट इज कंपोनेंट्स? तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉनिक सर्किट ओपन करा, ठीक आहे. तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणा किंवा कोणताही इलेक्ट्रॉनिक किट ओपन करा, तुम्हाला ना काही कंपोनेंट्स असतात, ठीक आहे. तुम्ही बघितलं असाल भरपूर वेळा, खूप सारे कंपोनेंट्स दिसतात तुम्हाला ॲक्च्युली. आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा हे सर्किट किंवा हे इलेक्ट्रॉनिक किट किती कॉम्प्लिकेटेड आहे, बाबा कुणी बनवलं असेल, किती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, काय आहे हे, खूप किती कॉम्प्लिकेटेड आहे. ॲक्च्युअलमध्ये रियालिटी काय सांगू का, त्या किटमध्ये फक्त 5 कंपोनेंट असतात. हो, त्या किटमध्ये फक्त आणि फक्त 5 कंपोनेंट असतात आणि ते 5 कंपोनेंटचे व्हेरियस टाईप्स आपण एकत्र आणतो, म्हणून आपल्याला ते दिसायला एवढं कॉम्प्लिकेटेड दिसतो. पण ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही त्याच्यामधले कंपोनेंट्स मोजायला गेलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 कंपोनेंट्सच भेटतील, ठीक आहे. कोणते कोणते मेन कंपोनेंट्स आहेत त्याच्यामध्ये बघा बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त रेजिस्टर, ठीक आहे. काही लोकांना रेजिस्टर म्हणतात, रेजिस्टर नाही, रेसिस्टर. त्याच्यानंतर असतो कॅपॅसिटर, मग त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो इंडक्टर्स आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मर पण बघायला भेटतो, ठीक आहे. तर हे काही कंपोनेंट्स आहेत जे तुम्हाला खूप कॉमनली तुमच्या कोणताही इलेक्ट्रॉनिक किट तुम्ही ओपन करा, कोणताही इलेक्ट्रॉनिक सर्किट तुम्ही ओपन करा, टीव्हीचे रिमोट ओपन करा किंवा एखादं CPU ओपन करा किंवा तुम्ही एखादं TV ओपन करा, काही कोणताही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट किंवा कोणताही इलेक्ट्रॉनिक किट ओपन करा, तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनिकच्या सर्किट बोर्डवरती रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, ट्रान्सफॉर्मर हे सगळे तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे. सोबतच आपण या चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस करणार आहोत, सेमीकंडक्टर कंपोनेंट्स, अजून सेमीकंडक्टर कंपोनेंट्स पण डिस्कस करणार आहोत. जसं की डायोड झालं, ट्रान्झिस्टर्स झालं, झीनर डायोड झालं, LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड झालं. तर डायोडबद्दल पण आपण थोडं डिस्कस करणार आहोत. तर हे थोडं इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला तुमच्या 12thच्या फिजिक्स, हे तुम्हाला फिजिक्समध्ये पण बघायला भेटेल, ठीक आहे. सेमीकंडक्टर, डायोड्स, ट्रान्झिस्टर, ठीक आहे. 2मध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये पण बघायला भेटेल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, जसं की ट्रान्झिस्टर, द स्विच, सिंगल स्टेज ॲम्प्लिफायर, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, SMPS, बरोबर. लॉजिक फॅमिली पण डिस्कस करणार आहोत, TTL, CMOS, कंपॅरेटिव्ह स्टडी अँड इनपुट पॅरामीटर्स. म्हणजे हे सगळं काय आहे हे आता तुम्हाला एक एक सांगायला लागलो तर खूप कॉम्प्लिकेट, म्हणजे चॅप्टर स्टार्ट व्हायच्या आधीच खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तर आपण एक काम करू, हे सगळं आपण डिस्कस करूयात एक करून. तर आपण आता काही कंपोनेंटचा स्टडी स्टार्ट करू. सो विल स्टार्ट द स्टडी ऑफ द कंपोनेंट्स. आपला चॅप्टरचा सुरुवात होतोय तर चॅप्टर इम्पॉर्टंट काय आहे बरं का. हे चॅप्टर का इम्पॉर्टंट आहे? वाय दिस चॅप्टर इज इम्पॉर्टंट? बिकॉज in today's world, in today's modern world, all the electronic components are composed up of some all the electronic components are all the electronic circuits are composed of the electronic components. म्हणून आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स बद्दल शिकणं हे खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही ओपन करा तर तुम्हाला हे सगळे लोक त्याच्यामध्ये दिसतील. सो इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स काय आहे, जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक किट्समध्ये भेटतात, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिकल सर्किट बोर्डवर भेटतात, ठीक आहे. कोणताही
कोणताही तुम्ही डिजिटल सर्किट्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे लोक बघायला भेटतील. ठीक आहे. What are the electronic components? So electronic components are broadly classified into two types. What are the two types? That is passive components and active components. Passive components मध्ये कोण कोण येतं? रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्स. हे तीन लोक येतात पॅसिव्ह कंपोनेंट्स मध्ये. ऍक्टिव्ह कंपोनेंट्स मध्ये कोण येतो? इलेक्ट्रॉन ट्यूब्स आणि सेमीकंडक्टर. इलेक्ट्रॉन ट्यूब्स बद्दल आपल्याला जास्त डिस्कस करायचं नाहीये. आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये फक्त सेमीकंडक्टर आहे. इलेक्ट्रॉन ट्यूब्स हे सगळं आपल्याला नाहीये. आपल्याला फक्त सेमीकंडक्टर बद्दल डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर काय काय डिस्कस करायचं या चॅप्टरमध्ये? रेजिस्टर बद्दल डिस्कस करायचं आहे, कॅपॅसिटर बद्दल डिस्कस करायचं आहे, इंडक्टर्स, ट्रान्सफॉर्मर. इंडक्टर्सच्या प्रिन्सिपलवरती आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर असतो आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट्समध्ये सेमीकंडक्टरमध्ये डायोड आणि ट्रान्झिस्टर. एवढंच आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. अच्छा, आता हे पॅसिव्ह कंपोनेंट्स आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट्स बेसिकली काय आहेत याच्याबद्दल आपण आधी माहिती करून घेऊ. रेजिस्टर्सचा मेन पर्पज काय असतो? करंटला स्टॉप करणं किंवा करंटला रेजिस्ट करणं. कॅपॅसिटर्स काय करतात माहिती आहे का? करंटला स्टोअर करतात. ठीक आहे. म्हणून आपण त्याला कॅपॅसिटर असं म्हणतो. इंडक्टर्स काय करतात? ते इलेक्ट्रिक करंटला मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टोअर करतात. मग हे बघा, प्रत्येक कंपोनंटचा काही ना काही पर्टिक्युलर रोल फिक्स असतो आणि ते त्यांचं रोल पूर्ण करतात. आता त्यांचे टाईप्स पण असतात. रेजिस्टर्समध्ये फिक्स्ड टाईप असतो, व्हेरिएबल असतो. कॅपॅसिटरमध्ये पण फिक्स्ड व्हेरिएबल आहे. इंडक्टर्समध्ये एअर कोर, आयरन कोर, फेराइट कोर असे भरपूर आपल्याकडे इंडक्टर्समध्ये पण टाईप्स आहेत. चलो आपण एक काम करू, आता एक एक कंपोनेंट डिटेलमध्ये डिस्कस करायला स्टार्ट करू. हे बघा, तुमचं चॅप्टर एवढंच आहे बरं का. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, ट्रान्सफॉर्मर, सेमीकंडक्टरमध्ये डायोड आणि मग त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर्स आणि मग फक्त काही कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ आयसी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स. बस आता मी जे सांगितले एवढंच आपल्याला शिकायचं आहे आणि हे सगळं कंप्लीट झालं की आपलं पहिलं चॅप्टर होतो कंप्लीट. आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिला कंपोनेंट रेजिस्टर. पण रेजिस्टर स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की पॅसिव्ह कंपोनेंट आणि ऍक्टिव्ह कंपोनेंट मधला डिफरन्स काय आहे. सो व्हॉट आर दिस पॅसिव्ह कंपोनेंट अँड व्हॉट आर दिस ऍक्टिव्ह कंपोनेंट्स हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आधी डिस्कस करून घेऊ की पॅसिव्ह कंपोनेंट हे काय आहे बरं. सो व्हॉट आर द पॅसिव्ह कंपोनेंट्स हे आपण डिस्कस करून घेऊ. पॅसिव्ह कंपोनेंट हे नाव याला पॅसिव्ह आपण असं का म्हणतो? दिस कॅटेगरी ऑफ कंपोनेंट्स बिलॉंग्स टू, मार्क दिस वर्ड, inactive functions to component. Inactive functions of component. These components do not have the capacity to amplify the voltage or rectify the voltage or rectify the supply. बेसिकली आपण रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इंडक्टर्सला यांना आपण पॅसिव्ह कंपोनेंट का पॅसिव्ह कंपोनेंटमध्ये का घेतो? कारण हे असे कंपोनेंट्स आहेत हे बेसिकली ना इनॅक्टिव्ह असतात. यांचं फंक्शन खूप इनॅक्टिव्ह असतं. म्हणजे इनॅक्टिव्ह म्हणजे काय माहिती आहे का? यांचं ना सगळ्यांचं ना एक एक काम ठरलेलं असतो. जसं की रेजिस्टर करंटला रेजिस्ट करणार, कॅपॅसिटर करंटला स्टोअर करणार, कॅपॅसिटर करंटला स्टोअर करणार, इंडक्टर करंटला प्रोड्यूस करणार विथ द हेल्प ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. त्यांचं काम फिक्स असतो. हे सोडून दुसरं काही करत नाही हे लोक. म्हणजे समजतंय का तुम्हाला? हे फक्त त्यांचंच फंक्शन परफॉर्म करतात. त्यांचं फंक्शन सोडून एक्स्ट्रा काही करत नाही. एक्स्ट्रा म्हणजे काय? ॲम्प्लिफाय, व्होल्टेजला ॲम्प्लिफाय करणं. ॲम्प्लिफाय म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे बरोबर. ॲम्प्लिफाय म्हणजे लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणं. त्याच्यानंतर रेक्टिफाय करणं. रेक्टिफाय म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. हे सगळं पॅसिव्ह कंपोनेंट्स बेसिकली करत नाही. ठीक आहे. हे सगळं पॅसिव्ह कंपोनेंट्स करत नाही. म्हणून आपण यांना म्हणतो की दे हॅव द इनॅक्टिव्ह फंक्शन्स. दे पीपल हॅव द इनॅक्टिव्ह फंक्शन्स बिकॉज दे डोंट हॅव द कॅपॅसिटी टू डू ऑल दिस थिंग्स. समज सगळ्यांना पॅसिव्ह कंपोनेंट काय? ठीक आहे. पॅसिव्ह कंपोनेंट झालं. आपल्याला डिस्कस करायचं ऍक्टिव्ह कंपोनेंट. बघा पुढे त्यांनी काय सांगितलं? देअरफॉर दे आर कॉल्ड एज पॅसिव्ह कंपोनेंट. एक्झाम्पलमध्ये कोण कोण येतो? रेजिस्टर्स येतो, कॅपॅसिटर्स येतो, इंडक्टर्स येतो. हे सगळे काय पॅसिव्ह कंपोनेंट्स आहेत. पॅसिव्ह कंपोनेंट झालं. पॅसिव्ह कंपोनेंट नंतर आपण डिस्कस करतो ऍक्टिव्ह कंपोनेंट्स. ऍक्टिव्ह कंपोनेंट्स यांना नावच भेटतो ऍक्टिव्ह. सो बिकॉज दीज कंपोनेंट्स आर ऍक्टिव्ह. एकदम उलटे, पॅसिव्हचे एकदम उलटे. पॅसिव्ह कंपोनेंट्स काय करतात? त्यांना जेवढं सांगितले तेवढंच करतात. ऍक्टिव्ह कंपोनेंट्स त्यांचं काम पण करतात आणि एक्स्ट्रा पण काम करतात. एक्स्ट्रा काम म्हणजे काय माहिती आहे का? जसं की ॲम्प्लिफिकेशन करतात, रेक्टिफिकेशन करतात, स्विचिंग पण करतात. म्हणजे हे सगळं म्हणजे त्यांचं रिस्पेक्टिव्ह काम पण करतात, त्यांचं रिस्पेक्टिव्ह फंक्शन पण करतात आणि सोबत हे ॲडिशनल परफॉर्म करतात. हे सगळं ते ॲडिशनल परफॉर्म करतात. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे लो व्होल्टेजला हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणं. त्याच्यानंतर रेक्टिफिकेशन म्हणजे अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करणं. स्विचिंग
ठीक आहे, ॲज अ स्विच काम करणं ऑन ऑफमध्ये. हे बघा, म्हणून हे त्यांचं पण काम करतात आणि एक्स्ट्रा पण काम करतात, म्हणून आपण यांना काय म्हणतो, पॅसिव्ह कंपोनंट्स. सो दिस कंपोनंट्स आर कॉल्ड एज सॉरी हे तर पॅसिव्ह नाही, तिथं चुकून प्रिंट झाले. सो दिस कंपोनंट्स आर कॉल्ड एज व्हॉट, सो दिस कंपोनंट्स आर कॉल्ड एज द ॲक्टिव्ह कंपोनंट्स. ठीक आहे, आपण म्हणून यांना काय म्हणतो, ॲक्टिव्ह कंपोनंट्स. खूप ॲक्टिव्ह असतात हे कंपोनंट्स. कसं लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह कंपोनंट्स खूप ॲक्टिव्ह असतात, ते त्यांचंही काम करतात आणि एक्स्ट्रा पण काम करतात, जसं की रेक्टिफिकेशन, ॲम्प्लिफिकेशन, स्विचिंग. आता आपल्याकडे ॲक्टिव्ह कंपोनंट्समध्ये पण 2 टाईप्स असतात. ॲक्टिव्ह कंपोनंट्समध्ये दोन टाईप्स काय आहेत, इलेक्ट्रॉन ट्यूब्स, जसं की व्हॅक्यूम ट्यूब, डायोड, ट्रायोड, हे सगळं आपल्याला नाही आहे बरं का. हां, हे आहे आपल्याला सेमीकंडक्टर, डायोड, ट्रान्झिस्टर विच इज मेड अप ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल. तर हे आहे आपल्याला. इलेक्ट्रॉन ट्यूब्स आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण आपल्याला सेमीकंडक्टर हे डिस्कस करायचं. समजलं का सगळ्याला ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंटमधला डिफरन्स. ओके, एक फायनल रिव्हिजन करू ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंटमध्ये. सो ॲक्टिव्ह कंपोनंट नाव ॲक्टिव्ह का भेटतो, कारण हे खूप ॲक्टिव्ह असतात, म्हणजे त्यांचंही काम करतात आणि सोबत एक्स्ट्रा पण काम करतात. एक्स्ट्रा काम काय काय करतात सगळ्यांना माहिती आहे. एक्स्ट्रा काम काय काय करतात, जसं की ॲम्प्लिफिकेशन, रेक्टिफिकेशन आणि स्विचिंग. आणि पॅसिव्ह कंपोनंट्स त्यांना जे काम दिलं ना तेवढंच करतात, एक्स्ट्रा काही करत नाही, म्हणून आपण त्यांना म्हणतो पॅसिव्ह कंपोनंट्स. समजलं का सगळ्यांना, ॲक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट हे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे, चलो आता आपण पहिलं कंपोनंट स्टार्ट करू. पहिलं पॅसिव्ह. आधी आपण ना सगळे पॅसिव्ह कंपोनंट डिस्कस करू. पॅसिव्ह कंपोनंटमध्ये आपल्याला 3 कंपोनंट डिस्कस करायचे आहेत, जसं की रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स आणि इंडक्टर्स. तर आपण आपलं पहिलं पॅसिव्ह कंपोनंट डिस्कस करायला सुरू करू, जे आहे रेजिस्टर्स. खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स खूप जास्त आणि खूप कॉमनली विचारतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे रेजिस्टर्स काय. तुम्ही तुमच्या फिजिक्समध्ये पण शिकला असाल, तरी आपल्या CS मध्ये पण तुम्हाला शिकावं लागेल आणि डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे बरं का. इन इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, कॉपर, अल्युमिनियम मटेरियल्स आर नोन एज कंडक्टर्स. हे सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये आपण ज्यावेळेस हे मटेरियल वापरतो, कोणते मटेरियल, कॉपर, अल्युमिनियम, हे मटेरियल ज्यावेळेस वापरतो ना त्यावेळेस त्या मटेरियल्सला आपण काय म्हणतो, कंडक्टर. कंडक्टर का म्हणतो, कारण हे खूप जास्त अमाऊंटमध्ये करंटला फ्लो करायला देतात. सो इथं करंट किती फ्लो होतो, करंट खूप जास्त फ्लो होतो. ठीक आहे, आणि करंट जर जास्त फ्लो होत असेल तर रेजिस्टन्स काहीच नाही आहे, नेग्लिजिबल रेजिस्टन्स. ठीक आहे, तर रेजिस्टन्स खूप कमी असतो. ठीक आहे, करंट फ्लो होतोय म्हणजे तिथं करंटचं काही स्टॉपेजच नाही आहे ना, करंट स्टॉपच होत नाही ना. सो दे आर कॉल्ड एज अ कंडक्टर्स. अच्छा, आपल्याकडे असे पण काही मटेरियल्स आहेत, मटेरियल्स लाईक पेपर, सिरॅमिक आर नोन एज इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे काय, हे करंटला बिलकुल पण फ्लो करायला देत नाही, करंटला बिलकुल पण फ्लो करायला देत नाही, म्हणून आपण यांना काय म्हणतो, इन्सुलेटर्स. आता इन्सुलेटर्समध्ये रेजिस्टन्स कसा असतो बरं, इन्सुलेटरमध्ये रेजिस्टन्स कसा असतो, खूप हाय. जर रेजिस्टन्स खूप जास्त असेल, म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे काय, ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट, रेजिस्टन्स इन द करंट. करंटला स्टॉप करण्याचा फॅक्टर जास्त कुठं असतो माहिती आहे का, इन्सुलेटरमध्ये. इन्सुलेटरमध्ये करंट बिलकुल फ्लो होत नाही, कारण इथं रेजिस्टन्स कसा असतो, हाय रेजिस्टन्स असतो. असते का सगळ्यांना, हाय रेजिस्टन्स असतो तर करंट फ्लो होत नाही. पण तुमचा कंडक्टरमध्ये करंट जास्त फ्लो होतो, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स खूप कमी असतो. रेजिस्टन्स म्हणजे नेग्लिजिबल, म्हणजे खूप रेअर, खूप कमी. करंट जास्त फ्लो होतोय तर समजून घ्या तिथं रेजिस्टन्स नाहीच आहे, लिटरली रेजिस्टन्स नाहीच आहे, म्हणून खूप जास्त करंट फ्लो होतोय. आणि एखाद्या मटेरियलमध्ये करंटच फ्लो होत नसेल, एखाद्या मटेरियलमध्ये समजा करंटच फ्लो होत नसेल तर समजून घ्या की तिथं रेजिस्टन्स खूप जास्त आहे. समजलं सगळ्यांना. ओके, चलो. सो अदर मटेरियल्स लाईक कार्बन. आता आपल्याकडे असे पण काही मटेरियल्स आहेत जसं की कार्बन विथ सर्टन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज यूज्ड फ्रॉम व्हेरी हाय व्हॅल्यू बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. दीज मटेरियल्स आर कॉल्ड एज रेजिस्टर्स. हां, आता आपल्याकडे ना एक खूप इंटरेस्टिंग मटेरियल आहे, त्याला आपण म्हणतो कार्बन. आपल्याकडे खूप मस्त मटेरियल, इंटरेस्टिंग मटेरियल आहे, त्याला आपण म्हणतो कार्बन. आता कार्बन काय करतो माहिती आहे का, कार्बन एक्झॅक्टली डिसाईड करू शकतो एखादा मटेरियलमधनं किती करंट फ्लो होणार आणि किती करंट फ्लो नाही होणार. ठीक आहे, कार्बन डिसाईड करू शकतो कोणत्या मटेरियलमधनं किती करंट फ्लो होणार. म्हणजे तुम्ही समजा कार्बनचं कंपोजिशन जास्त ठेवलं तर जास्त करंट फ्लो होणार, तुम्ही कार्बनचं कंपोजिशन कमी ठेवलं तर कमी करंट फ्लो होणार. ठीक आहे, समजते का. ठीक आहे, काम करू समजण्यासाठी ना मी तुम्हाला एक साईडवर हे बघा, हे असतात रेजिस्टर्स. जसं सगळ्यांना तुम्ही हे कुठं ना कुठं बघितलं असेल, तुम्ही एखादा इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक किट ओपन केलं असेल ना, तुम्ही हे रेजिस्टर बघितलं असेल बरोबर. आता हे रेजिस्टरचं कामच करंटला स्टॉप करायचं असतो. बेसिकली करंटला पूर्ण स्टॉप करत नाही. आता किती स्टॉप करतात ते डिसाईड त्यांचं व्हॅल्यूज करतात. हे बघा, तुम्हाला हे डायग्रामने एक्सप्लेन करतो. कार्बन कंपोजिशन रेजिस्टरमध्ये काय असतो हे बघा.
जर आपण ते रजिस्टरला ओपन केलं ना तर तुम्हाला इथं दिसते का हे सगळं कार्बन भरलेलं आहे. कार्बन एक मटेरियल आहे. जर तुम्ही जास्त कार्बन, ठीक आहे, मी तर इथं बघा कार्बन जर इथं जास्त भरलं म्हणजे रेजिस्टन्स कसं असणार, रेजिस्टन्स पण जास्त असणार. रेजिस्टन्स कार्बन जास्त असेल तर रेजिस्टन्स पण जास्त असेल. रेजिस्टन्स जास्त असेल करंट किती फ्लो होणार, कॉमन सेन्स. रेजिस्टन्स जास्त असेल करंट किती फ्लो होणार. करंट आणि रेजिस्टन्सचा इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे बरं का. इन्व्हर्स प्रोपोर्शन म्हणजे एक जास्त असेल तर दुसरा कमी असेल. अच्छा, एक काम करू आपण, आता काय करू, कार्बनला कार्बन कंपोजिशन म्हणजे कार्बनचा पावडर बेसिकली असतो, कार्बनचा पावडर असतो. तर आपण काय करू, रेजिस्टरच्या आतमध्ये कार्बनला ना खूप कमी ठेवू. हे आहे कार्बन पण खूप कमी आहे. या केसमध्ये रेजिस्टन्स कसा असतो, कार्बन कमी असेल तर रेजिस्टन्स कसं असेल, कमी असेल. रेजिस्टन्स कमी असेल तर करंट किती फ्लो होणार बरं, रेजिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त फ्लो होणार. कारण रेजिस्टन्स आणि करंटमध्ये इन्व्हर्सचा प्रोपोर्शन असतो बरं का. तर बेसिकली ना हे कार्बन डिसाईड करतो, हे कार्बन बेसिकली डिसाईड करतो की कोणत्या रेजिस्टरमधनं किती करंट फ्लो होणार. तर आपण त्या हिशोबाने त्या रेजिस्टरला एक व्हॅल्यू देतो, त्या हिशोबाने त्या रेजिस्टरला एक व्हॅल्यू देतो आणि ते व्हॅल्यू आपण या कलर कोडने कॅल्क्युलेट पण करू शकतो. म्हणजे एखादा रेजिस्टरला आपण किती व्हॅल्यू दिले, किती करंट हा रेजिस्टर स्टॉप करू शकतो ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कलर कोडिंग सिस्टम. सगळं डिस्कस करू, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे समजलं का सगळ्यांना. तर कार्बन कंपोजिशन बेसिकली डिसाईड करतं किती करंटला फ्लो करायला द्यायचे आणि किती करंटला आपल्याला स्टॉप करायचे. ठीक आहे. कार्बन कंपोजिशन इज बेसिकली गोइंग टू डिसाइड द रेजिस्टन्स ऑफ अ रजिस्टर. रेजिस्टन्स इज द व्हॅल्यू. ओके, आपण परत आपल्या स्लाइडकडे जाऊ. हां, आता तुम्ही हे पॉईंट रीड करा. आता तुम्हाला हे पॉईंट खूप सोपं जाईल. अदर मटेरियल्स लाईक कार्बन विथ सर्टन व्हॅल्यूज, कार्बन विथ सर्टन व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टन्स इज यूज फ्रॉम व्हेरी हाय व्हॅल्यू बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे आपण कार्बन किती भरलं तर कंडक्टर होईल बरं, कार्बन खूप कमी भरलं तर ते कंडक्टर होईल, आणि कार्बन तुम्ही खूप जास्त भरलं रेजिस्टरमध्ये तर तो इन्सुलेटर पण होईल. तुमच्यावरती आहे, तुम्हाला का दोघांच्या मध्ये पण ठेवू शकतो आपण. ठीक आहे. The value of resistance is measured in ohms. Resistance is the opposition in the flow of electrons. Yes, बेसिकली सगळ्यांना माहिती आहे, एक कंडक्टर असेल तर कंडक्टरमध्ये बेसिकली काय इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, आणि इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस एका सर्किटमध्ये फ्लो होतात त्यालाच आपण काय म्हणतो, करंट. द फ्लो ऑफ चार्ज इज नोन एज करंट, राईट. इलेक्ट्रॉन्स ज्यावेळेस फ्लो होतात त्याला आपण म्हणतो करंट, आणि इलेक्ट्रॉन्सला ज्यावेळेस आपण अपोज करतो, अपोज म्हणजे त्यांना थांबवतो. अपोज करणं म्हणजे काय, त्यांना थांबवतो, त्याच फॅक्टरला आपण म्हणतो रेजिस्टन्स. त्याच फॅक्टरला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज रिक्वायर्ड इन इलेक्ट्रॉनिक सर्किट टू लिमिट द करंट. लिमिट द करंट म्हणजे काय, आपल्याला समजा जास्त करंट नको आहे. आता समजा आपल्या डोमेस्टिक सप्लायमध्ये 220 वोल्ट येतो, सगळ्यांच्या घरी 220 वोल्टेजचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, बरोबर. 220 वोल्टचा पोटेन्शियल डिफरन्सचा करंट आपल्याकडे येतो. मला समजा 220 वोल्टमधनं ना फक्त मला ना 10 वोल्ट पाहिजे, समजा 10 वोल्ट. मी इथं ना मध्ये काय करणार, मी मध्ये लावणार रेजिस्टर्स. ते रजिस्टर काय करणार माहिती आहे का, बाकीचं करंटला ॲब्झॉर्ब करणार. ठीक आहे. करंट एक्सेस करंटला ॲब्झॉर्ब करणार आणि फक्त मला आउटपुटमध्ये भेटणार 10 वोल्ट्स. समजतंय का. तर आय कॅन लिमिट द करंट. मला जेवढं करंट पाहिजे तेवढंच मी करंटला घेऊ शकतो, आणि बाकी करंटला लिमिट करू शकतो बाय युझिंग व्हॉट, बाय युझिंग द रेजिस्टर्स. ड्रॉप द व्होल्टेज अँड डिवाइड द व्होल्टेज. हा रेजिस्टर्सला यूज करून, हे रेजिस्टर्सचा सिम्बॉल बघा असा असतो. रेजिस्टर्सला यूज करून तुम्ही व्होल्टेजला ड्रॉप करू शकता, तुम्ही व्होल्टेजला डिवाइड पण करू शकता. समजतंय का सगळ्यांना. सो आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर एकदम. आता रेजिस्टर्स आपल्याकडे दोन टाईपचे असतात. कोणते दोन टाईपचे रेजिस्टर्स आहे बघा बरं. वी हॅव द 2 टाइप्स ऑफ रेजिस्टर, अँड व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ रेजिस्टर्स. वन इज कॉल्ड एज द फिक्स्ड, वन इज कॉल्ड एज द व्हेरिएबल. फिक्स्ड रेजिस्टर्स काय असतात माहिती आहे का, त्यांचा व्हॅल्यू ना फिक्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अच्छा, आणि आपण त्याला मेजर कशामध्ये करतो, ओहम. फॉर एक्झाम्पल एक रेजिस्टर आहे, त्याचा रेजिस्टन्स आहे 5 ओहम, तर म्हणजे त्याचा व्हॅल्यू फिक्स असतो. आता हे 5ला कधी मी कमी जास्त करू शकत नाही, बरोबर. 5 ते 5च राहणार आहे, कारण दिस इज अ फिक्स्ड रेजिस्टर. आणि व्हेरिएबल रेजिस्टर म्हणजे काय, हिथं आपण रेजिस्टन्स कमी जास्त करू शकतो. आपण काय करू शकतो, रेजिस्टन्स कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. असे 2 टाईपचे आपल्याकडे कंपोनंट्स आहेत. सांगतो तुम्हाला बघा बरं. हे बघा, हे जे तुम्हाला छोटे छोटे रेजिस्टर्स दिसतात ना, हे असतात आपले फिक्स्ड रेजिस्टर्स. आता तुम्ही याचा व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. एखादा रेजिस्टरचा व्हॅल्यू असेल 10 ओहम, तर तो ऑलवेज 10 ओहमच राहणार.
ठीक आहे. तुम्ही त्याच्या आतमधलं कार्बन काढून त्याचं व्हॅल्यू वगैरे हे चेंज करणं ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. तर म्हणून आपण याला म्हणतो फिक्स्ड रजिस्टर. ठीक आहे. आय होप सो सगळे नोट्स पण मेंटेन करतात, फक्त ऐकू नका, सगळं नोट पण करा. तर फिक्स्ड रजिस्टरचं डेफिनेशन तुम्ही स्वतः लिहू शकता. फिक्स्ड रजिस्टरचं डेफिनेशन तुम्ही स्वतःहून लिहू शकता आणि स्वतःहून लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. फिक्स्ड रजिस्टर इज अ रजिस्टर्स, असं लिहू शकता, द रजिस्टर्स इन विच द व्हॅल्यू ऑफ देअर रेजिस्टन्स इज फिक्स्ड इज कॉल्ड एज अ फिक्स्ड रजिस्टर्स. द व्हॅल्यूज कॅनॉट बी चेंज्ड ऑर अल्टर्ड. When the values cannot be changed or altered, those registers are called as fixed registers. Now if you see, this is a variable registers. Variable registers, this is an, आता तुमच्या समोर जे इमेज आहे याला आपण म्हणतो रिओस्टॅट. तुम्ही तुमच्या फिजिक्सच्या लॅबमध्ये बघित असेल. इफ यू रिमेंबर यू माइट हॅव सीन दिस ॲपॅरेटस इन युअर फिजिक्स लॅब. आता हे व्हेरिएबल रजिस्टर काय करतो माहिती आहे का, लाईक आपण इथं रेजिस्टन्सला कमी जास्त करू शकतो. आता वरती हे तर वरती हे एकदम टॉपला तुम्हाला हे जे नॉच दिसतोय किंवा नॉब दिसतोय तर तुम्ही असं ड्रॅग करू शकता बरं का. याला तुम्ही ड्रॅग करू शकता. याला समजा मी एकदम पुढे आणलं तर मी सांगू शकतो 0 रेजिस्टन्स आणि मी किंवा लो रेजिस्टन्स, आणि मी ह्या नॉचला किंवा या नॉबला एकदम वरतीपर्यंत एक्सटेंड करत गेलो तर आय कॅन से हाय रेजिस्टन्स. म्हणजे आपण असं त्याला नॉबला ऍडजस्ट करू शकतो, आपण त्याला मूव्ह करू शकतो. आपण त्याला मूव्ह करतोय म्हणजे काय, आपण रेजिस्टन्सला ऍडजस्ट करतोय. मला जेवढं रेजिस्टन्स पाहिजे तेवढं रेजिस्टन्स मी ऍडजस्ट करतोय बाय युझिंग दिस रेजिस्टर्स. So in this type of register, the resistance can be adjusted. Hence, it is called as variable registers. Fixed register मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. व्हेरिएबल रजिस्टर मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. ठीक आहे. चलो आता फिक्स्ड रजिस्टर्स, आय होप सो सगळ्यांना फिक्स्ड रजिस्टर्स क्लिअर आहे आणि सगळ्यांनी नोट्स पण मेंटेन केलं असेल फिक्स्ड रजिस्टरवरती. आता फिक्स्ड रजिस्टर बेसिकली ना आपल्याकडे 4 टाईपचे असतात. एक असतो कार्बन कंपोजिशन. कार्बन कंपोजिशन काय आहे, आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं. रजिस्टरच्या आतमध्ये आपण कार्बन भरतो. आपण आता काय डिस्कस करतोय, आता आपण फक्त फिक्स्ड रजिस्टर डिस्कस करतोय बरं का. आपण अजून व्हेरिएबल रजिस्टर स्टार्ट केलेलं नाहीये. वी आर ओनली डिस्कसिंग फिक्स्ड रजिस्टर्स. ओके, कॅन यू रिकॉल और कॅन यू टेल व्हॉट इज फिक्स्ड रजिस्टर? फिक्स्ड रजिस्टर इज अ रजिस्टर whose resistance value are fixed which cannot be changed. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 टाइप्स आहेत. कार्बन कंपोजिशन आहे, वायर वुंड, थिक फिल्म आणि थिन फिल्म. आता आपल्याला जास्त करून इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, कार्बन कंपोजिशन. तर हाच जास्त करून एक्झाम मध्ये विचारतात. बाकी सगळं तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला माहिती पाहिजे, पण बाकी सगळं हे सगळं एक्झाम मध्ये शक्यतो विचारत नाही. पण तुम्हाला लाईक जास्तीत जास्त माहिती पाहिजे कार्बन कंपोजिशन बद्दल. ठीक आहे, आपण कार्बन कंपोजिशन डिटेलमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. हे चार्ट वगैरे सगळं हे बघा. आता मी तर व्हिडिओ कंटिन्यू करते, पण हे तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमचं काम आहे व्हिडिओला स्टॉप करणं, चार्ट्स वगैरे सगळं कंप्लीट करून घेणं. ठीक आहे. हां, हे झालं तुमचं कार्बन कंपोजिशन रजिस्टर. याच्यावरती आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे बरं. याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केले ना. कार्बन कंपोजिशन का म्हणतो, कारण हे रजिस्टर्स जर आपण ओपन केलं, तर या रजिस्टरच्या आतमध्ये आपण काय भरलंय, व्हॉट हॅव वी फिल्ड इनसाइड दिस रजिस्टर्स, वी हॅव फिल्ड द कार्बन कंपोजिशन. अच्छा, सगळ्यांना माहिती आहे कार्बन कंपोजिशन जास्त झालं, कार्बन कंपोजिशन मी जास्त भरलं तर करंट कमी फ्लो होणार, कारण त्याचं रेजिस्टन्स खूप जास्त असेल. आणि मी कार्बनचं कंपोजिशन समजा कमी ठेवलं, कार्बन म्हणजे मी भरलंय पण खूप कमी भरलंय. ठीक आहे, म्हणजे थोडंफार भरलंय कार्बन, तर तिथं करंट मॉडरेट फ्लो होणार आणि रेजिस्टन्स पण मॉडरेट असेल. तुम्ही किती कार्बन भरता याच्यामध्ये, ते डिसाईड करतं तुमचा रेजिस्टन्स. बघा, कार्बन कंपोजिशन रजिस्टर्स, दिस रजिस्टर्स आर वाइडली यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. सगळ्यात जास्त यूज होणारा रजिस्टर म्हणजे कार्बन कंपोजिशन रजिस्टर्स. आपल्याकडे दुसरे पण रजिस्टर्स आहेत बरोबर. आपल्याकडे वायर वुंड रजिस्टर आहे, व्हेरिएबल रजिस्टर आहे, पण सगळ्यात जास्त तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉनिक सर्किट ओपन करा, तुम्हाला सगळ्यात जास्त ना कार्बन कंपोजिशन दिसणार. का? कारण त्याच्या मागे काही रिझन्स आहेत. कार्बन कंपोजिशन रजिस्टर व्हॅल्यू इज फ्रॉम 1 ओहम टू 20 मेगा ओहम. तर तुम्ही बेसिकली ते हे बघा ना, याचा रेंज बघा किती आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात कमी व्हॅल्यू भेटणार 1 ओहम आणि सगळ्यात मॅक्स व्हॅल्यू भेटणार 20 मेगा ओहम. 20 मेगा ओहम म्हणजे यू कॅन से 20 मिलियन ओहम. 1 मेगा ओहम म्हणजे 1 मिलियन्स ऑफ ओहम. आता 20 मेगा ओहम म्हणजे 20 मिलियन्स ऑफ ओहम. म्हणजे बघा, आपलं रेजिस्टन्सचं व्हॅल्यू आपण या रेंजमध्ये ठेवू शकतो. ओहम स्टँड्स फॉर मेगा ओहम, विच इज अ युनिट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, which is a unit of electrical resistance that is equal to 1 million ohms. Speciality of these registers is low cost and small size. हा, आपण सगळ्यात जास्त आपण कार्बन कंपोजिशन रजिस्टर का वापरतो, कारण हे खूप छोटे साईजमध्ये असतात आणि यांचा कॉस्ट पण खूप कमी असतो. आज पण प्रॅक्टिकली तुम्ही मार्केटमध्ये एखादा रजिस्टर कार्बन कंपोजिशन रजिस्टर घ्यायला गेलं ना, ते तुम्हाला ₹1, ₹2, ₹3 असं भेटतं तुम्हाला. ठीक आहे.
आणि तुम्ही त्याच्या व्हॅल्यूच्या हिशोबाने तुम्ही त्याचा पे करू शकता त्याला, म्हणजे खूप लो कॉस्ट म्हणून जास्त करून. आणि याचं काम पण ठीक आहे, हे असं आहे ठीक आहे, हे कमी कॉस्ट आहे आणि काम जास्त आहे असं आहे ठीक आहे. अनदर स्पेशालिटी ऑफ कार्बन रजिस्टर इज इट्स कलर कोड सिस्टम विच इज यूज टू इंडिकेट द व्हॅल्यू अँड टॉलरन्स. अजून एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का, आपण कोणताही रजिस्टर्स, आता हे बघा हे लेक्चर झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये कोणताही रजिस्टर येऊ दे, तुम्ही त्याचा व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे हा रजिस्टर किती ओहमचा आहे, असं एखादा रजिस्टर तुमच्या समोर आला, असा एखादा रजिस्टर तुमच्या समोर आला तर तुम्हाला दिसतोय का 4 कलर बँड्स त्या रजिस्टरच्या वरती, बघा बरं त्या रजिस्टरच्या वरती तुम्हाला 4 कलर बँड्स दिसतात का, तर ते 4 कलर बँड्सला यूज करून तुम्ही त्या रजिस्टरचा रेजिस्टन्स हे कॅल्क्युलेट करू शकता. क्या बात आहे. चलो लेट्स कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स बाय युजिंग द कलर बँड. ओके, टॉलरन्स इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ 1%. टॉलरन्स काय हे आपण आधी डिस्कस करू, मग आपण जाऊ कॅल्क्युलेशनसाठी. बेसिकली ना रेजिस्टन्समध्ये ना एक कन्सेप्ट असतो, त्याला आपण म्हणतो टॉलरन्स. टॉलरन्स काय सांगतो बघा तुम्हाला. टॉलरन्स काय असतो, आता समजा इफ अ रजिस्टर, आता आपल्याकडे एक रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टरचं रेजिस्टन्स आहे 100 ओहम. माझ्याकडे एक रजिस्टर आहे, समजा एक रजिस्टर आहे, हा रजिस्टर आहे समजा, हा माझा एक रजिस्टर आहे आणि हा रजिस्टरचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम. हे दिसते का सगळ्यांना? ठीक आहे, तो वरती लिहितो मी. ठीक आहे, याचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम अँड इट्स टॉलरन्स. आता या रेजिस्टरचं टॉलरन्स, प्रत्येक रजिस्टरला टॉलरन्स असतो. आता याचा टॉलरन्स किती आहे, याचा टॉलरन्स आहे प्लस मायनस, याचा टॉलरन्स आहे प्लस मायनस 5 ओहम. याचा टॉलरन्स किती आहे, प्लस मायनस 5 ओहम. याचा अर्थ काय असतो, टॉलरन्स म्हणजे कमी जास्त. अरे टॉलरन्स म्हणजे काय असतो, कमी जास्त. जे आपल्याला आपण असं सांगू शकतो, हे रजिस्टर जे आहे ना याचा व्हॅल्यू रेंज करतो 100 मायनस 5 करा बरं, 95. 100 मायनस 5 करा, 95 ओहम म्हणजे 95 ओहम टू 100 मध्ये आता प्लस 5 करा बरं, म्हणजे 105 ओहम. म्हणजे या रेंजमध्ये समजतंय का तुम्हाला. टॉलरन्स म्हणजे काय, एक अंदाज. टॉलरन्स म्हणजे काय, आता हे रजिस्टरचा रेजिस्टन्स या रेंजमध्ये असू शकतो असा एक अंदाज आपल्याला भेटतो. ठीक आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो टॉलरन्स. आणि टॉलरन्स लिहिताना आपण असं लिहितो प्लस मायनस 5%, प्लस मायनस 10%. आता ते टॉलरन्स कसं घ्यायचं, डिपेंडिंग अपॉन द कलर कोड. समजलं का सगळ्यांना टॉलरन्स काय. टॉलरन्सच्या बेसिसवरती आपण आपल्याला एक अंदाज लागेल की हा रजिस्टर याचा ओहम किती असेल किंवा याचा व्हॅल्यू, याचा रेजिस्टन्स किती असेल. ओके, सो लेट्स स्टार्ट कॅल्क्युलेटिंग let's start finding out the resistance of any register by the color code system. ओके, हां आता इथं तुम्हाला एक टेबल दिसत असेल बरोबर. हे टेबल खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, हे टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. टेबल तुम्हाला माहिती पाहिजे, लिटरली तुम्हाला हे टेबल पाठ पाहिजे. आता मी हे टेबल तुम्हाला कलरच्या फॉर्ममध्ये दिले. सॉरी, हे तुम्हाला टेबल मी कलरच्या फॉर्ममध्ये दिले सो दॅट तुम्ही कलरच्या बेसिसवरती हे सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरं, सगळ्यात आधी ब्लॅकचं व्हॅल्यू काय 0. मल्टिप्लायर म्हणजे त्याला 10च्या पॉवरला द्यायचं, 10⁻�0. आणि ब्लॅक कलरचं टॉलरन्स म्हणजे काय तुम्हाला आत्ताच मी सांगितलं अंदाजा, 10 to 20, 10-20% कमी जास्त असू शकतो. मग त्याच्यानंतर ब्राऊन कलर आहे, ब्राऊन कलरचा व्हॅल्यू बघा 1 आहे, त्याचा मल्टिप्लायर 10⁻1 असतो, टॉलरन्स प्लस मायनस 1 आहे. रेड कलर त्याचा व्हॅल्यू 2 असतो, त्याचा मल्टिप्लायर हे बघा व्हॅल्यू 2 असेल तर मल्टिप्लायर 10⁻2 असतो. ऑरेंजला 3 आहे तर त्याचं मल्टिप्लायर 10⁻3 असतो. समजते का तुम्हाला, एक लिंक लागतोय का. असं हे सगळे कलर्स तुम्हाला माहिती पाहिजेत, जेवढे कलर्स आहेत सगळे कलर्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मोस्टली लास्टला कोणते कलर्स येतात माहिती का, व्हाईट, गोल्ड, सिल्वर, हे सगळे कलर्स, गोल्ड, सिल्वर, ठीक आहे, हे सगळे मोस्टली लास्टला येतात. ठीक आहे, तर हे टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. तर सगळ्यांनी व्हिडिओ आधी पॉज करा, हे टेबल व्यवस्थित ड्रॉ करून काढा. ठीक आहे, ड्रॉ करा आणि मग त्याच्यानंतर आपण कलर कोड कसं कॅल्क्युलेट करायचं ते डिस्कस करूयात. ठीक आहे, सो आय होप सो सगळ्यांनी टेबल ड्रॉ केले. आता कलर कोड कसं कॅल्क्युलेट करायचं, हे बघा बेसिकली ना रजिस्टर 2 टाईपचे असतात. एक असतो 4 लेवल रजिस्टर आणि एक असतो 5 लेवल रजिस्टर. 4 लेवल रजिस्टर आणि 5 लेवल रजिस्टर म्हणजे काय माहिती आहे का. 4 लेवल रजिस्टर म्हणजे त्या रजिस्टरवरती ना तुम्हाला 4 कलर दिसणार. देर आर 4 कलर्स, सो दिस टाईप ऑफ रजिस्टर्स इज कॉल्ड एज 4 लेवल रजिस्टर्स. आणि 5 लेवल रजिस्टर म्हणजे काय माहिती आहे का, ते रजिस्टरच्या वरती ना तुम्हाला 5 कलर दिसणार. हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. आपण आता 5 कलरचं डिस्कस करू नाही, आपण आता डिस्कस करू फक्त कोणाचं 4 लेवल रजिस्टरचं डिस्कशन करू, कारण हेच आपल्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, तर दिसतो तुम्हाला पहिलं कलर, दुसरा कलर, तिसरा कलर, चौथा कलर. ठीक आहे, आता एक कलरच्या बेसिसवरती तुम्हाला व्हॅल्यू याचा रेजिस्टन्स काढायचं. ठीक आहे, काय करायचं, आपण याला म्हणतो फर्स्ट डिजिट. फर्स्ट कलरला रजिस्टरचा फर्स्ट कलरला आपण म्हणतो फर्स्ट डिजिट. आता काही लोक म्हणतील हे का फर्स्ट कलर नाही आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा असे जे कलर असतात ना, जसं की गोल्ड, सिल्वर, व्हाईट, ग्रे, हे सगळे ना रजिस्टरच्या एंडला असतात.
काही स्टुडंट्स म्हणतात की तुम्ही रजिस्टरचं कलर कोडिंग इकडून का स्टार्ट करता, तुम्ही इकडून का स्टार्ट करत नाही याचं कलर कोडिंग. आन्सर असा आहे, रजिस्टर असा ठेवायचं का असा ठेवायचा. सरळ रजिस्टर आपण कसं काय गेस करणार. तुमचं हे कलर बघा लास्टला पाहिजे नेहमी. गोल्ड, सिल्वर, व्हाईट, नो कलर हे सगळं मोस्टली लास्टला असेल. आणि मोठे मोठे कलर जे असतात ना, रेड, ब्राऊन, ब्लॅक, येलो, ग्रीन, ऑरेंज, हे सगळं पुढं असतो. ठीक आहे, कळलं का रजिस्टर्सचा कलर कोडिंग कसं असतो. ठीक आहे, तर पहिलं कलर जे असतो ना त्याला आपण म्हणतो फर्स्ट डिजिट. पहिल्या कलरला काय म्हणतो, फर्स्ट डिजिट. आता त्याचा फर्स्ट कलरचा कलर काय बघा, फर्स्ट कलरचा कलर काय, रेड. तुम्हाला फर्स्ट डिजिटचा कलर काय, रेड. आता त्या टेबलवरती, आता इथं साईडला पण आहे तुम्ही बघू शकता, त्या टेबलवरती रेडचा व्हॅल्यू काय होतं बरं, रेडचा व्हॅल्यू 2 होता. आपण त्या कलरच्या खाली लिहू 2. समजलं का काय केलं मी. ठीक आहे, 2. आता सेकंड डिजिट म्हणजे सेकंड कलर. सेकंड डिजिट म्हणजे आपल्याकडे आहे सेकंड कलर. सेकंड डिजिट म्हणजे आपल्याकडे आहे तर सेकंड कलर. आता सेकंड कलर काय आहे, सेकंड कलर पण आपला रेडच आहे बघा. तुम्हाला दिसते का रजिस्टरवरती सेकंड कलर पण आपलं काय, रेडच आहे. मग तुम्ही सेकंड कलर त्याच्या बाजूला लिहिणार. फर्स्ट कलर, मग सेकंड कलर. आता थर्डला जे असतो ना, थर्ड त्याला आपण म्हणतो मल्टिप्लायर. समजते का सगळ्यांना. थर्डला जे असतो ना त्याला आपण म्हणतो मल्टिप्लायर. पण आठवतं तुम्हाला टेबलमध्ये काय होतं, व्हॅल्यू, फर्स्ट डिजिटचा व्हॅल्यू घ्यायचं. सेकंड डिजिट पणला पण व्हॅल्यू असतो. आणि थर्ड डिजिटला काय असतो माहिती आहे का, मल्टिप्लायर म्हणजे 10च्या पॉवरमध्ये घ्यायचं तुम्हाला, 10च्या पॉवरमध्ये. ठीक आहे. आता कलर कोणता आहे बघा बरं, कलर हे एक ब्राऊन कलर आहे ऍक्च्युली. दिसतं ना सगळ्यांना, हे जे कलर आहे ब्राऊन. आता ब्राऊनचा मल्टिप्लायर काय होता, ब्राऊनचा मल्टिप्लायर × 10⁻⁴ होता. बरोबर. ब्राऊनचा मल्टिप्लायर काय होता, त्या टेबल आठवतं ना सगळ्यांना, ते टेबलमध्ये ब्राऊनचा मल्टिप्लायर होता 10⁻⁴. 10⁻⁴ म्हणजे 10. तर इथं फक्त 10⁻⁴. मिनटं, आपण ते टेबल एकदा बघून घेऊ वाटलं सर. ब्राऊनचं 10⁻⁴. ठीक आहे. ब्राऊनचं मल्टिप्लायर काय आपल्याकडे 10⁻⁴. लिटरली आपण 10 असं लिहू शकतो तिथे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्या नंबरला या 10⁻⁴ ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो मल्टिप्लायर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मल्टिप्लायर. म्हणजे आपण इथं मल्टिप्लाय कशाने करणार आहे, 10 ने. ठीक आहे. हे झालं म्हणा. ठीक आहे, 10. ठीक आहे. हां, आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट डिजिट आणि सेकंड डिजिटला आपण ॲज इट इज लिहितो. म्हणजे त्यांना कंबाईन करून लिहायचं, त्यांना ॲड करायचं नाही, सेपरेट करायचं नाही, मल्टिप्लाय करायचं नाही, काहीच नाही करायचं. त्यांना फक्त कंबाईन करून लिहायचं. हे बघा, 2 सोबत फक्त जॉईन करून लिहा, सोबत ठेवा त्यांना. पहिला नंबर आणि दुसरा नंबर सोबत ठेवलं सोबत. हां, आता मल्टिप्लायरला ॲड करा. मल्टिप्लायर म्हणजे काय, 0, 10 म्हणजे फक्त 22 × 10 काय होतो, 220 होतो. बरोबर. तर 220 ओहम. हे झालं. आणि लास्टला जे असतो ना, लास्टला तो असतो तुमचा टॉलरन्स. तो काय असतो तुमचा टॉलरन्स काय आहे सगळ्यांना माहिती आहे, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला टॉलरन्स काय. बरोबर. लास्टला जे असतो तो कोण असतो, तुमचा टॉलरन्स असतो. टॉलरन्स तर कुठं ॲड नाही करायचं बरं का, ॲड सेपरेट काय नाही करायचं, फक्त इथं बाजूलाच लिहायचं ±5%. जे टॉलरन्स अर्थ काय असतो, हे रेजिस्टन्स 220 मधनं -5 पण असू शकतो, 220 मध्ये 5 ॲड पण होऊ शकतो. ते आपण म्हणतो टॉलरन्स, एक अंदाज. समजलं का सगळ्यांना. सो हे झालं हाऊ टू कॅल्क्युलेट द कलर कोड. ठीक आहे. चलो, तर आपण एक काम करू, अजून एक एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुम्हाला अजून थोडं कन्सेप्ट क्लिअर होईल. हे बघा, तुम्ही इथं अजून एक एक्झाम्पल बघू शकता. इथं पहिला कलर काय आहे, फर्स्ट डिजिट तुम्हाला दिसतोय इथं येल्लो. आता येल्लोचं कलर काय आहे बघा, येल्लोचं व्हॅल्यू काय आहे, 4. तर मी तर 4 लिहिलं बघा. मग सेकंड डिजिट काय आहे, सेकंड डिजिट कलर काय तर पर्पलचा कलर आहे बघा. तर त्याचा व्हॅल्यू काय, तुम्ही टेबल रेफर करा, टेबलमध्ये तुम्हाला दिसणार 7. पहिलं डिजिट आणि सेकंड डिजिटला ना सोबत लिहायचं. माहिती समजलं ना सगळ्यांना. पहिलं डिजिट आणि सेकंड डिजिटला काय करायचं, सोबत लिहायचं. लिहिलं 47ला सोबत लिहिलं का तुम्ही, हो लिहिलं. त्याच्यानंतर मल्टिप्लायरला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लायर, आता हा मल्टिप्लायरचा व्हॅल्यू जे आहे ते 10⁻⁴. ऑरेंज आहे बहुतेक, ऑरेंजला आपण 10⁻⁴ लिहितो. याला तुम्ही काय करा, मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ करा. तर मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ काय होतं, मग 47ला 10⁻⁴ ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं, 47,000 होतं. बरोबर. 47,000ला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता. आता हे तर बघा, एक नोट आहे बघा, 1 किलो ओहम म्हणजे 1000 ओहम. आता तुम्ही इथं हे 3 0 काढण्यासाठी तुम्ही किलो ओहमच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. बघा, 1 किलो ओहम म्हणजे 1000 ओहम.
47,000 ओहम म्हणजे 47 किलो ओहम. फक्त तुम्ही 1000 ने डिवाइड केलं, याला तुम्ही 1000 ने डिवाइड केलं, हे कॅन्सल झालं, तुम्हाला भेटलं किलो ओहम्समध्ये. कशामध्ये भेटलं? किलो ओहम्समध्ये भेटून जाईल. त्याच्या पुढे मग काय लिहिणार तुम्ही? हे फायनल रेजिस्टन्स आहे बरं का, फायनल रेजिस्टन्स आपल्याला भेटलं. आता या रेजिस्टन्स समोर काय लिहिणार? टॉलरन्स. आठवते का तुम्हाला? ठीक आहे, आठवते का सगळ्यांना? 4, 7 आपण फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट लिहिलं आणि मल्टिप्लायरने आपण मल्टिप्लाय केलं, हे झालं आपल्याला 47,000 बरोबर. मग त्याला आपण किलो ओम्समध्ये काय केलं? 47 किलो ओम्समध्ये लिहिलं आणि आपण काय करतो? टॉलरन्स पण लिहितो बरोबर. टॉलरन्स काय येतं? टॉलरन्स कोणता कलर आहे बघा? टॉलरन्सला येते कलर आहे गोल्ड. तर गोल्डचा टॉलरन्स काय असतो? ±5%. म्हणजे 47 मध्ये -5 पण होऊ शकतो आणि 47 मध्ये +5 पण होऊ शकतो. हे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. त्यालाच आपण म्हणतो टॉलरन्स. आन्सर लिहिताना हे सगळं एवढी डिटेलमध्ये लिहायची गरज नाही. आन्सर लिहिताना फक्त तुम्ही एवढंच लिहिणार बस. दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. असं मोठं व्हॅल्यू येत असेल ना तर कन्वर्ट करा बरं का. एक्झाममध्ये लक्षात ठेवा, असं मोठं 47,000 असं मोठं व्हॅल्यू काहीतरी येत असेल त्याला तुम्ही किलो ओम्समध्ये कन्वर्ट करा. समजा 47 आलं, त्याला तुम्ही असं ओम्समध्ये लिहून सोडून द्या. इन केस तुमचा आन्सर 47 आला असता तर असं लिहून सोडून द्या. याला परत मग किलो ओम्समध्ये परत डिवाइड बाय 1000 हे सगळं असं करत बसू नका बरं का. समजलं का सगळ्यांना? सो आय होप सो सगळ्यांना कलर कोडिंग सिस्टम हे कोणताही रजिस्टर आता तुमच्या हातामध्ये कोणताही रजिस्टर आला तर तुम्ही त्याचं इझिली कलर कोड हे फाइंड करू शकता. अच्छा, टाइम फॉर प्रॅक्टिस. आता तुम्ही काय करायचं? तुम्ही हे सगळं हे जे कलर कोड्स दिलेले आहेत हे सगळे कलर कोड्सचा रेजिस्टन्स तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेट करायचं आणि याचा आन्सर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये भेटून जाईल आणि वाटलं सर याचा आन्सर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करून देईल. आता आपण येऊ फिक्स्ड रजिस्टरवरती. बघू शकता हे रजिस्टर्स. आता हे रजिस्टर्स जे असतात, आता बघा फिक्स्ड रजिस्टर म्हणजे काय? या रजिस्टरमध्ये व्हॅल्यू फिक्स असतो. पण आता तुम्ही बघू शकता हे रजिस्टरचं साईज मोठं झालंय. याच्या आधी आपण काय डिस्कस केलं होतं? कार्बन कंपाऊंड रजिस्टर बरोबर. आता कार्बन कंपाऊंड पण फिक्स्ड आहे आणि वायर वूंड पण फिक्स्ड आहे. फक्त कार्बन कंपाऊंड खूप छोट्या साईजमध्ये असतो आणि हा थोडा मोठ्या साईजमध्ये असतो. लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये जास्त यूज होतात. ठीक आहे. आता वायर वूंड रजिस्टरबद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेले आहे. याचं डिफरन्स पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला दिलेले बघा. डिफरन्स बिटवीन कार्बन कंपोजिशन रजिस्टर आणि वायर वूंड रजिस्टर. कार्बन कंपोजिशन रजिस्टरमध्ये कार्बन असतो आणि वायर वूंड रजिस्टरमध्ये निक्रोम असतो बरं का, निक्रोम. ठीक आहे. याचा टॉलरन्स बघा +-2 पासून +-20 पर्यंत जाऊ शकतो आणि वायर वूंडमध्ये रेजिस्टन्स टॉलरन्स खूप कमी असतो ॲक्च्युली. वाईड रेंज ऑफ रेजिस्टन्स आणि इथं फक्त अवेलेबल इन लो व्हॅल्यूज. लो पॉवर रेटिंग, हाय पॉवर रेटिंग. कलर कोडिंग सिस्टम इज युज्ड आणि इथं असं काही कलर कोडिंग सिस्टम तुम्हाला भेटणार नाही. हे स्मॉल साईज असतात आणि म्हणजे कार्बन कंपोजिशन रजिस्टर दे आर इन स्मॉल साईज अँड लो कॉस्ट, बट वायर वूंड रजिस्टर दे आर बिग इन साईज अँड दे आर हाय कॉस्ट. सो वायर वूंड रजिस्टर्स आर मोस्टली यूज ॲट बिग लेवल. ठीक आहे, मोठे मोठे कंपनीजमध्ये वगैरे वायर वूंड रजिस्टरचा यूज करतात. पण सगळ्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये जास्त कोण यूज होतो? तुमचा फिक्स्ड रजिस्टर्समध्ये कार्बन कंपोजिशन. मग त्याच्यानंतर असतो व्हेरिएबल रजिस्टर्स. आता व्हेरिएबल रजिस्टर्स काय? व्हेरिएबल रजिस्टर्समध्ये म्हणजे हे पण रजिस्टर्स आहेत. रजिस्टरचं काम फिक्स असतो, करंटला रजिस्ट करणं, पण यांचा व्हॅल्यू चेंज होत राहतो. आपण यांचा व्हॅल्यू चेंज करू शकतो, तेवढंच डिफरन्स आहे. व्हेरिएबल रजिस्टर इज अ रजिस्टर्स ऑफ विच द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स व्हॅल्यू कॅन बी ॲडजस्टेड, सो वी कॅन ॲडजस्ट द रेजिस्टन्स. A variable resistors is in essence of an electromechanical transducer and normally works as sliding or contact wiper over a resistive element. Basically आपल्याकडे असं एक स्लायडर भेटतो किंवा आपल्याकडे असं एक वायपर भेटतो आणि हे यूज करून आपण आपल्या रेजिस्टन्सला व्हेरी करू शकतो. तुम्हाला आठवते का तुमचा फॅनमध्ये एक रेग्युलेटर असतो माहिती आहे? तुम्ही फॅनचं स्पीड कमी जास्त करू शकता, तर तो एक व्हेरिएबल रजिस्टर आहे. तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस त्या व्हेरिएबल रजिस्टरला 1 वरती ठेवता तर फॅन आपला स्लो चालतो बरोबर. मी 5 ला घेऊन गेलो तर खूप जास्त रेजिस्टन्स लो होतो. 5 ला गेल्यानंतर रेजिस्टन्स लो होतो म्हणजे जास्त करंट फ्लो होतो आणि आपला फॅन फास्ट चालतो. मी व्हेरिएबल रजिस्टरला 1 ला घेऊन आलो म्हणजे माझ्याकडे वायपर असतो, ते आपण फिरवतो ना त्याला आपण वायपर म्हणतो बरं का. आता वायपरला मी समजा 1 वरती आणलं म्हणजे काय? माझं रेजिस्टन्स काय होणार? माझं रेजिस्टन्स खूप हाय होणार. ज्यावेळेस माझा रेजिस्टन्स हाय होतो त्यावेळेस करंट खूप कमी फ्लो होतो आणि फॅन खूप स्लो रन होतो. पण तेच मी वायपरला एकदम 5 वरती घेऊन गेलो, एकदम 5-6 वरती घेऊन गेलो तर त्यावेळेस माझा रेजिस्टन्स काय होतो? रेजिस्टन्स खूप कमी असतो आणि खूप कमी रेजिस्टन्स असल्यामुळं खूप जास्त करंट फ्लो होतो आणि आपला फॅनचा स्पीड जास्त फास्ट असतो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपण याला ॲडजस्ट करू शकतो. हे दिसतं तुम्हाला सगळ्यांना वायपर. सो दिस इज अ वायपर. सो विथ हेल्प ऑफ द वायपर वी कॅन सेट द लेवल 1, 2, 3 आणि आपण रेजिस्टन्सला कमी जास्त करू शकतो.
अच्छा, आपण रेजिस्टन्सला कमी जास्त फिक्स्ड रेजिस्टरमध्ये करू शकतो का? नाही, म्हणून तर आपण त्याला नाव दिलं फिक्स्ड रेजिस्टर. तुम्ही व्हेरिएबल रजिस्टरमध्ये कमी जास्त करू शकता. ठीक आहे, दिसतं तुम्हाला? ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्याचं थिअरी पण दिलेली आहे तुम्हाला, हे तुम्ही आता एकदा रीड करू शकता. ठीक आहे. हे वायपर आहे, वायपरला तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता. वेन द वायपर इज ॲट 1 ॲट दॅट टाइम दॅर इज लो रेजिस्टन्स. when the wiper is at when the wiper is at 1 there is हा बरोबर लो रेजिस्टन्स. नाही वायपर ज्यावेळेस 1 वर असतो त्यावेळेस हाय रेजिस्टन्स असतो. हाय रेजिस्टन्स म्हणजे करंट कमी फ्लो होतो. अँड वेन द वायपर इज ॲट 3 ॲट दॅट टाइम द रेजिस्टन्स इज व्हेरी लेस. when the wiper is at 3 at that time the resistance is very less. when the resistance is less the current flows high. बरोबर. when the resistance is less the current flows high and when the current flows high at that time we get more electrical energy. समजतंय का? तर आपण करंटचा फ्लोला ॲडजस्ट पण करू शकतो आपल्या हिशोबाने बाय युझिंग द शाफ्ट और बाय युझिंग द वायपर एक्सेट्रा. आपल्याकडे अजून पण काही रेजिस्टर्स आहेत, जसं की आपल्याकडे थर्मो रेजिस्टर्स पण असतात. आता थर्मो रेजिस्टर्स एक स्पेशल टाईपचे रेजिस्टर्स आहेत. याचं काम कसं माहिती आहे का? टेम्परेचरला सेन्स करतात. ठीक आहे, खूप सिंपल आहे. थर्मो रेजिस्टर्स आर युज्ड टू सेन्स द टेम्परेचर. यू कॅन सी थर्मो रेजिस्टर्स आर रेजिस्टर सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर चेंजेस प्लेइंग की इन रोल इन इलेक्ट्रॉनिक्स. जसं की आपल्या एसीज वगैरेमध्ये यूज होतात थर्मो रेजिस्टर्स. बरोबर, एसीजमध्ये यूज होतात. दॅर रेजिस्टन्स व्हेरीज इनव्हर्सली विथ टेम्परेचर. म्हणजे त्यांचं रेजिस्टन्स आणि टेम्परेचरचा रेशो कसा असतो? इनव्हर्स असतो. टेम्परेचर खूप जास्त वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतो आणि टेम्परेचर खूप कमी झालं तर रेजिस्टन्स वाढतो. आणि रेजिस्टन्स वाढल्यानंतर काय होतं तुम्हाला माहितच आहे. रेजिस्टन्स वाढल्यानंतर जास्त करंट, रेजिस्टन्स वाढल्याने कमी करंट फ्लो होतो. समजतं? देर आर 2 टाइप्स ऑफ थर्मिस्टर्स. थर्मिस्टर्स 2 टाइप्स असतात, एनटीसी थर्मिस्टर आणि पीटीसी थर्मिस्टर. एनटीसी थर्मिस्टर म्हणजे डिक्रीजिंग रेजिस्टन्स विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे त्यांचा रेजिस्टन्स कमी होतो आणि टेम्परेचर वाढताना त्यांचा रेजिस्टन्स कमी होतो. आणि पीटीसी म्हणजे काय? लाईक पॉझिटिव्ह पीटीसी, ठीक आहे, नेगेटिव्ह थर्मिस्टर, पॉझिटिव्ह थर्मिस्टर. ठीक आहे, पीटीसी काय? पॉझिटिव्ह थर्मिस्टर. हे काय करतात? इन्क्रीजिंग रेजिस्टन्स विथ रायझिंग टेम्परेचर. म्हणजे जसं टेम्परेचर वाढतो तसं यांचं रेजिस्टन्स पण वाढतो. They are used in various application for medical to automotive due to their high accuracy and stability. तर एक भरपूर ठिकाणी यूज केले जातात. तर तुम्ही एक प्रॉपर टिपिकल थर्मिस्टरचा इमेज खाली बघू शकता. थर्मिस्टर म्हणजे जे टेम्परेचरला मॅनेज करतो, कमी जास्त करतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे असतो LDR. तर थर्मिस्टर लाईटवरती, जसं थर्मिस्टर टेम्परेचरवरती काम करतो तसं LDR लाईटवरती काम करतो. LDR म्हणजे ठीक आहे, समजतं का सगळ्यांना? लाईट डिपेंडंट रजिस्टर. LDRचा फुल फॉर्म काय? लाईट डिपेंडंट रजिस्टर. लाईट डिपेंडंट रजिस्टर इज ऑल्सो नोन एज LDR. फोटो रजिस्टर, फोटो कंडक्टर और फोटो सेल इज अ रजिस्टर हुज रेजिस्टन्स इंक्रीजेस और डिक्रीजेस डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ लाईट इंटेन्सिटी. जसं लाईट वाढतो किंवा कमी होतो तसं यांचं रेजिस्टन्स कमी जास्त होतो. आता रेजिस्टन्स कमी जास्त होतो म्हणजे आपण करंटला पण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर असतो वेरिस्टर. वेरिस्टर काय? वेरिस्टरचं ॲक्च्युअलमध्ये याचं काम, वेरिस्टरचं व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर. म्हणजे हे व्होल्टेज ज्यावेळेस फ्लक्च्युएट होतं ना, व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स होतात ना, तर हे लोक आपल्याला वाचवतात. द रेजिस्टन्स ऑफ अ वेरिस्टर इज व्हेरिएबल अँड डिपेंड्स ऑन द व्होल्टेज अप्लाइड. द वर्ड इज कंपोज्ड ऑफ पार्ट्स ऑफ वर्ड्स दॅट इज व्हेरिएबल रेजिस्टर. द रेजिस्टन्स डिक्रीजेस वेन द व्होल्टेज इन्क्रीजेस. हा ज्यावेळेस आपल्याकडे खूप जास्त करंट फ्लो होतो तर रेजिस्टन्स कमी होतो. ठीक आहे, रेजिस्टन्स कमी होतो. ठीक आहे. आणि लाईक बेसिकली वेरिएस्टर्स काय असतात? हे ज्यावेळेस शॉर्ट सर्किट वगैरे होतात किंवा जास्त करंट फ्लो होतो, जास्त करंटच्या फ्लोला स्टॉप करण्यासाठी किंवा करंटला एक फ्लोमध्ये पाठवण्यासाठी आपल्याकडे वेरिएस्टर असतात. ठीक आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड. तुम्ही तर बघू शकता कसं आहे हे वेरिएस्टर आहे. आणि तुम्ही एक बघू शकता एक प्लगच्या आतमध्ये, म्हणजे समजा जास्त करंट आलं त्याच्या पुढं जास्त करंट फ्लो होणार नाही, जेवढं करंट आहे तेवढंच. हे फ्यूज आहे बरं का, हे फ्यूज एक वायर फ्यूज आहे आणि हे एक वेरिएस्टर आहे. समजा वेरिएस्टरला कळालं की बाबा खूप जास्त व्होल्टेज आहे तर हा फ्यूज मेल्ट होतो आणि हा सर्किट ब्रेक होतो आणि पुढं करंट फ्लो होत नाही. समजलं का? सो वेरिएस्टर, हाऊ द वेरिएस्टर गोइंग टू हेल्प अस. वी हॅव कम्प्लिटेड विथ द रेजिस्टर्स अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट अबाउट द कॅपॅसिटर. समजा हा व्हिडिओमध्येच कॅपॅसिटर पण स्टार्ट केलं तर खूप कॉम्प्लिकेट होऊन जाईल. पार्ट आपण व्हिडिओज बनवू. फक्त तुमचं एवढं रोल असेल की सगळ्यांनी नोट्स मेंटेन करा. हे जे काही तो स्लाइड्स तुमच्या समोर डिस्प्ले झालेत ते 1-2 मिनिटं पॉज करून तसं तुम्ही नोट्स पण मेंटेन करत जा, मगच फायदा आहे.
फक्त ऐकत गेले तर जास्त काही समजणार नाही. एकदम डिटेलमध्ये आपले लेक्चर झाले. सो नाव विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ, दॅट इज कॅपॅसिटर्स. थँक्यू.